ना, लढू नको ना बाबा, लढू नको ना तू. काय सांगू रे बाबू, आता तुझे आई बाबा येणार नाहीत कधी. काय सांगा या लेकराले, का सरपंच लायण्या पोराले काय सांगा की तुझे आई बाबा गेले म्हणून वर येणार नाहीत कधी, भेटणार नाहीत तुले आता. लेकरं आई बाबा करून राहिले, पण दोघांनी समजत नाही आपल्या मायबापाला काय झालं काय नाही. हे आपल्या मायबापाचा या व्यवस्थेनं जीव घेतला. काय सांगा आता या लेकराले, काय समजून सांगा. बाबू, अरे बाबू लढू नको रे बाबू. आता काय तू माय येणारच नाही बाबू. या व्यवस्थेनं त्या आई बाबाचा घात केला ना. कर्जा पायी जीव द्या लागला त्या माय बापाले. काय या वयात, एवढ्या लहान वयामध्ये सांगा आता कोण सांभाळ करीन या लेकराचा, कसं होईल काय होईल, विचार गोष्ट आहे रे बाबू. ये ना माझं, ये ना, ये ना. मम्मी पप्पा पाहिजे, मम्मी पाहिजे मुले, मम्मी पाहिजे. बाबू तू आईन बाबा वावरात गेले रे बाबू, येतात. लोक जाय शांता मावशी, जाय बुरं जाय. शांता मावशी चॉकलेट देते तुले, चॉकलेट देते, बिस्किट देते. ये जाय बाबा जाय. अरे बाबू ये ना, बिस्किटचा पोळा देतो ना तुले खरंच. ये ना माझं, ये ना आई येतेस. या कर्जापायी या लेकराच्या मायबापाचा जीव गेला. ते साहेबाईले का हेच का दिसलं होतं का याले घेणं देणं. हे असे साहेब लोक येतात आणि मग कसं हे शेतकऱ्यावर संकट येते, बर्डन येते, मग हे जीव घेतात बाबा असे. असं होते रे ते. हो ना बाबा, काही समजत नाही आता या लेकराचं कसं होईल. आता टेन्शन आलं आपल्याला. याचे मायबाप गेले, आता याचं पालन पोषण कोण करीन, काय काय बाबा बरे, तर काही समजून नाही राहिलं. हो नामदेव, आता कसं करता हो बा. आता येले मायबाप मेले सांगून बी काही फायदा नाही. समजत येईल काही समजत नाही आणले करायले. पण आता येले वागून कोण हो बा, यायचं तर कोण नाही आपल्या गावामध्ये. सोयरे जायरे काकाना मावशी, याचं पालन पोषण कोण करी. मग येले टाकता का अनाथ आश्रमात. मग सरपंच लेकरायचं कसं करता मग आता. तर पाहू आता काय करायचं आहे. तर थांबा विचार करून थोडासा. विठ्ठल हो तुम्ही चांगले होते राजा, लहान लहान लेकराला सोडून गेले हो तुम्ही. वहिनी तुम्ही नाही लय वाईट केलं, लय वाईट केलं बाबा तुम्ही ना. कोणाचा विचार केला नाही, कोणाचाच नाही केला ना. विठ्ठल भाऊचा सारखा माणूस नव्हता ना गावामध्ये, रॉयल माणूस होता. वहिनी दिसलं की कालू कुठे चालणार आहे, कालू काय रे डमूक रे बोले विठ्ठल भाऊ. असं वाटतं ना की विठ्ठल भाऊ जाईल म्हणून आपल्या मधून. वाईट झालं राजा. कालू लढू नको ना. आता काळाचा घात काही कोणाला सांगून येत नाही गड. आता काय करतं या व्यवस्थेचा बळी आहे ना हा. आता आपल्यावर कर्जाचा डोंगर झाला, कर्ज वसुलीवाली येऊन राहिली, आपली ज्यानं काही सहन होऊन नाही राहिलं, पीक काही होऊन नाही राहिलं. मग आता आत्महत्या जीव पर्याय नाही राहिला त्यानं. आता पाऊल उचल, आता काय करशील आता. बाबा सोन्यासारखा माणूस गेला ना, लय चांगला होता ना बाबा. काय सांगा तुम्हाला, कालू कालू करेच मुले. त्या वहिनी चांगल्या होत्या खरंच ना, लय चांगल्या होत्या वहिनी. हो गडे हो पोर हो, लढू नका ना. त्या लाईनी लेकराले काय वाटेल, काय म्हण समजतील ते. तुम्ही लढून राहिले रे, झुंबर चुप राहिले. हो कालू चुप राहिले बाबा. हा नामदेव लढ देत नाही राजा, माणूस चांगला होता ना, खूप चांगला माणूस होता ना. खरंच ना बाबा, इथं रुक्माई सारखा जोडा होता ना दोघांचा बी. स्वभाव तर बाबा असा होता त्याचा की असं वाटे की बोलतच बसा त्याच्यासोबत, बोलतच बसा असं वाटे. कसंच काय केलं बाबा त्याने, कसंच काय केलं, काहीच विचार नाही केला लेकरायचा. आपल्या लेकरायचं कसं होईल आपल्या मागे, काय काहीच नाही. नाही इथं सारखा माणूसच नाही ना बाबा, गावातही आपल्या सापडणार नाही. कधी बी आला की कसं शांता मावशी काय चालू आहे बाबा, मजाकच घेत जा ना माया, मजाकच घेत जा. आठवण येते बाबा त्याची, आता कायच करा बाबा. हा लोळ्या पडायचा टाइम नाही आहे, विचार करायचा टाइम आहे. या लेकरायचं काय करा काय नाही, तुम्ही लढून राहिले. काय म्हणणार कसं, आता लेकरायचा तसा काही सांभाळ होणार नाही. याच्या घरी काही कोणी करणार नाही. याच्यापेक्षा कसं यायला अनाथ आश्रमात टाकून द्या. आणि याची जमीन आहे, जे जमीन आहे ते ठोक्याने देऊन टाका गावामध्ये. आता याशिवाय पर्याय नाही. कोण वागू येईल सांगा. आपलाच तर जीव आपल्याला भारी आहे, दुसऱ्या लेकरू कोण वागू. खरंच बुवा, आता कोण कोणाचं करते. काय बुवा नामदेव, अनाथ आश्रमाशिवाय आता पर्याय नाही राजा. कोणीच काही करणार नाही ना, कोणी कोण करू शकत नाही. आपल्यासारखं होतही नाही बा. कोण कोणाचं करते. अनाथ आश्रमात टाकता का ते लेकर. मी वागवतो ते. हा गडी आहे सक्षम मोतीराम, वागवतो मी.
बाई बुडीन मी सांभाळ करतो त्याचा, काही अनाथ आश्रमात टाकू नका. हो बुडेबा, तुम्ही जो निर्णय घेतला ना त्याला आपण सहमत आहे. बुडेबा, तुम्हाला कोणताही खर्च लागो लेकरासाठी मी द्यायला तयार आहे. तुम्ही फक्त हे लेकरं वागवा. मी नाही वागवले असते पण माझ्या घरी बाई नाही ना. फक्त या पोरायचा भाकर तुकडा करा, या शाळेत नेणं आणणं हे तुमचं काम. खर्च माया. हो बुडेबा, मी बी देतो खर्च, फक्त बुडा बुडी लेकरायचं करा. बरोबर, बुडा करते का मग काही विषय नाही. ह्या गावातले आपण प्रत्येक जण एक एक महिना वाटून घेऊ आणि त्या महिन्याप्रमाणे लेकराचा खर्च करत जाऊ. म्हणजे बंद्या गाव मिळून आपण यायला लेकरायला या दत्तक घेऊ विठ्ठलच्या पोरायले. हा मला पटलं हे बापा. गावाय मिळून खरंच आपण हे लेकरं दत्तक घेऊ आणि खर्च वाटलं तर सगळे जण लावू आपण. काय रे खर्च लावताय रे तुम्ही तर अनाथ आश्रमात टाकायला निघाल ते पोरं. आता म्या म्हटलं वागवतो तर सारे ते तोंड फुटले काय ती. तो म्हणते मी खर्च लावतो, तो म्हणते मी खर्च लावतो, काही म्हणतात बंद्या गाव मिळून आपण हे दत्तक घेऊ लेकरं. काही नाही, मी सक्षम आहो करायला एकटाच करतो. मी कसं बी चटणी भाकर खाऊ घालीन त्या लेकरायले. बापा बुडेबा तसं नाही ना बापा, तसं म्हणणं नाही आमचं, पण कसं आता मनात आलतं ते. बुडेबा आता जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. आता चला उचला या लेकरायले, चला घ्या आठवण. आता बाबाने तुम्ही घरी येईल, येतो माझ्या घरी. आपल्याला बाबा पैसा आदला असतात आपण नाही मदत केली असते, पण बुड्याला काम चांगलं केलं. याला जिगरच लागते अशा गोष्टी करायला. समाजसेवा करणं सोपी नाही, काही जिगर लागते. चला घ्या चालेल बाबू, चालेल बाई, चला चला. बापा रे, गाडी माडीन सुटा फुटाच आहे बापा. कोणाच रे बापा हे? कोणते साहेब आहेत रे गडा हे? अरे बापा, आता विठ्ठल काका जीव या सगळ्या साहेबांमुळे गेला. हे बँकेवाले साहेब, बँकेवाले कर्ज वसुलेले आले आपल्या गावामध्ये. अजून जीव घेतात बुडेबा कोणा तरी, हे कोणाला तरी घेतात हे अजून. आहेत काय ते सडेल तोंडे. मारू का गोटा यायला उचलून फेकून मारू का? तुम्ही फक्त एवढंच करा, याने विचारलं कोणाचं घर की म्हणा आम्हाला काहीच माहित नाही. आम्हाला माहित नाही म्हणा, आम्ही नवीन आहे म्हणा गावातले, आम्हाला काही घेणं नाही. तू जा म्हणा, थांबला तुम्ही दिसत येईन तुम्हाला तर घर दाखवून काय जीव घेता का? नाही हे दाखवायचं नाही घर कुठे. काय नरी सडेल तोंडेल कोण दाखवते रे घर? असं जीव सै करून राहिला माया, असं वाटते दोन माहोळला मारा आराम खोराई घ्या. बदमाशाही आहे. अरे आबाजी, सदैवचं घर कुठे आहे? सदैवचं नाही बा, मला माहित नाही. अरे सौदेव इकडे, सौदेव इकडे. नाही बा, आपल्याला तर काही माहित नाही बा. मी पाहुणा या गावामध्ये. तुम्ही पाहा गावात जाऊन जमला. साहेब जाऊ दे, त्या बुड्याला काही माहित नाही. हा पोरगा होता त्या दिवशी. अरे बाबू, तुलाच माहित असेल ना रे. तू होता आमच्या सोबत त्या दिवशी. मला माहित बी असलं तरी मी तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही बदमाश आहे, बदमाश. तुम्ही काय केलं काय नाही तुम्हाला माहित आहे का? काय केलं तर हरामखोर आहे तुम्ही. आपल्याला विचारायचं नाही, अजिबात बी काहीच नाही विचारायचं. तुमचं तुम्ही पहा काय कोण आहे तर गावामध्ये कोणाला थांबवलं नाही तुम्हाला. नको सांगू नको सांगू. चला चला, काढा गाडी आपली, जाऊ आपण आपल्याला शोधू. साहेब लय स्टेटर दिसते मला. चला. कसं आपल्याला कर्ज वसुली केल्याशिवाय जाणंच नाही. पूर्ण कर्ज घ्यायचं म्हणजे घ्यायचं आता. हो साहेब, चला तुम्ही चला. हे सदैव काकाचा जीव घेतात, पण आपल्याला जीव जाऊ दे ना नाही गावामध्ये. आता यायचा जीव घेणार. चला चला बुडेबा, मी नामदेव जातो, नामदेव सांगतो. तुम्ही ते दुसऱ्या लोकांना बोलवणार ना गावातल्या. सारे गावातले लोक एका ठिकाणी जमा करा, मग यायचा काय बजेट आहे तर. बाबू हुशार. चाल चाल चाल. चाल साय येईल की नाही. पिटाला जायचा गावामधून. कसं कर्ज वसुली करतात, कसं कर्ज मागतात, कसे आले हे जदून का पाहिजे जायचा सायच्या झोडण्यात येईल. चला चला बुडेबा चला. अरे आमच्या गावामध्ये कर्ज वसुली करता का? आज तुम्हाला पुरा तकाद आहे. त्या दिवशी मला माहित नव्हतं असं की तसं आहे म्हणून. बँकेची जाय म्हणून तुम्ही जीव घेतला आणि तुम्ही विठ्ठल काकाने विठ्ठल काच्या घरच्या बाईचा तरी आलेच मागे आले कर्ज. थांबा, तुम्ही तुमचा बजेटच आहे आज काही खरं नाही तुमचं. लेकरं असतील तर असं बा जरासं ऐकत नाही आपलं. ख्यातच गुंगात आपण म्हणा हे खाय कायचं काही बापा त्याच्या मागे मागे फिरा लागून राहिलं. काय झालं काय झालं? कोण कुरकुर करून राहिली? बापा मी मस्त भजे केले, म्हटलं आता लेकरं खातील, पण कायचे काही बापा ते तर मम्मी पप्पाच करून राहिले. खायच्या नाना पत्ता नाही त्याचा. त्याला नांदा लावून राहिले बापा. हे खा रे बापा भजे, खा रे बापा. त्याच्या मागे पुढे फिरून राहिली तरी बापा त्याचं काही खेळणं चालूच ना. बाई भजे खाय ना, आजीनं भजे केले ना. आवडत नाहीत का तुला भजे? आई पाहिजे मला आई. अरे बडे, आता काय सांगता? आता येईल त्या पुरीले माय पाहिजे, पोराली माय पाहिजे. आता कसं पडतं? येईल सांगतं आता वर गेली म्हणून वर गेले सांगत तेही समजत नाही. मायबाप मेले तर करावं तरी काय करा आता.
अरे बाबू, आईन बाबा देवाच्या घरी गेले, देवाची भेट घ्यायला गेले ना. येतात ना, महिना भऱ्यात येतील ते तीर्थाला जायला. तुम्हाला आमच्याजवळ ठेवलं. आमच्याजवळ आहेत नाही का? आम्ही आवडत नाही का तुम्हाला? काय बाबा? नाही मला आईच पाहिजे. मी नाही खात, मला आईच पाहिजे ना मम्मी. बाबू, आई देवाच्या घरी गेली ना, येते ना वापस येते आई. हो येते. हा तर लोक तू आहे की ना आजीच्या जवळचे भजे खाऊन घे बरं. भजे खाय बाबू. ए बाबू खाणं भजे खाणं. तुमच्यासाठी किती मेहनत केली बा मी ना. तुमच्यासाठी भजे केले. या मा बुड्यानं मला किती खेप म्हटलं भजे कर पण मी एक दिवस बुड्याचं ऐकत नाही. कधी दिले नाही मी ना बुड्याले करून, पण तुमच्यासाठी केले बा. खा रे बाबू. नाही मी नाही खात, आई पाहिजे ना. हो बाई, आई येते ना. आई देवाच्या घरी गेली तटून तुला काय आणते माहित आहे काय? दप्तर पाटी पुस्तक. मग तुम्ही शाळेत जात जा, चांगलं शिका. याच्यासाठी आई बाबा गेले वर तुम्हाला दप्तर पाटी आणायले येतात असते. तर लोक भजे खाऊन घ्या ना, तुम्ही भजे खाऊन घ्या. आई बाबाच पाहिजे ना. आई कसं करता बापा आता? कसं करता आता यायला तर आई बाबाच पाहिजे बापा. आता कुठून आणता सांगा आपण यायचे आई बाबा? यायचे आई बाबा तर वर गेले. आता सांगता येत नाही आपल्याला यायले की वर गेले की काही आता येत नाही म्हणून. कायच करा. आता असं यायले मन समजून करत जा. आता धीरे फरक पडता पुढीन आता. समजता समजून ते येईल. आता कसं ते थोडंफार तर असतं देणार फोडणार तर आहेतच ते. आता आई बाबा तर करणारच आहे बापा. ते तर करावंच लागेल ना मन समजवणी. नाही तर त्याच्या मनातलं तर जातच नाही बापा. आई बाबाच करतात ते. बाबू रे, तुला घोडा आणू का? घोड्यावर बसीन काय? तुला तबलक कळशीन काय? आणू का तुला घोडा? आणू? बोला. बरोबर बाबू, आणतो घोडा आणतो. मग आजीनं भजे खाय ना. मग आजीनं भजे केले ना, भजे खाय ना. बळे हो, त्या बुडीने जर आम्हाला भजे दिले असते आम्ही गप्प खाल्ले असते. पण ही बुडी आम्हाला देत नाही, तुम्हाला देऊन राहिली. तुम्ही खात नाही बापा. खायना रे बाबू. ना तू बा भजे खाय ना. खाय मस्त केले बुडीनं भजे. टाक करते बुडी, हॉटेल सारखे भजे करते. तुम्हाला तर बापा डांगऱ्याच पाहिजे खायला. ते लेकराई पुरते केले मी ना एक पिलेट. आम्हाला दिले असते तर आम्ही खाल्ले असते. काही चला बरं, घ्या बरं त्या लेकरायला. घ्या बरं चला. आता कुकडे नेतं, कुकडे घेऊन चाला त्या लेकरायला. काय झालं आता? तर चाला ना तुम्ही. फक्त मागं द्या. ती बँकेवाले आले ना गाव म्हणजे डबल वसुलीले. चाला ना त्याला दाखवून. त्याला समजून सांगू दोन गोष्टी. अरे गडे काय तिथं मला तुम्ही आमच्या गावामध्ये करणार. लोकांची जीव घेता. चाल ना त्याची शान काढून. चला. अरे बापा, पहिले भेटावं लागते त्या हरामखोराले. चाल ना या दोघं लोणी लेकरायला घेतो सोबत. याचे तोंड दाखवतो त्याले हरामखोर आले साहेब आले. त्याला फटकेच मारतो ना रे. चालतो फक्त आता. चाल कशी वसुली करते तो. बरं खालीचे कर्ज मागायला येतात ते. कर्ज बँक भरा हे भरा ते भरा. त्याच्या पायी यायचा जीव गेला दोघांचा, आमच्या गावातल्याचा. काय वा, विठ्ठलचा जीव गेला लेका या कर्जा बाई. काय वा, शेतीनं जीव घेतला विठ्ठलचा. त्याचे लेकरात रे लाईने काय कसंच काय वा, बेकार वाईट झालं लेका हे. अरे त्या हातानं मेला नाही तो पादरा होता तो. विठ्ठल गेला सारं गाव करून राहिलं. शेतीचं पीक नाही काढायचं काही नाही. लेका हे बळा होता तो. काय खरा होता रे तो. स्वाभिमानी होता तो म्हणून त्याला जीव दिला. आपल्या घरी कर्जावाली येऊन राहिले, कर्ज मागायला येऊन राहिले वा घडी. लोक काय म्हणतील कर्ज बाजारी आहे म्हणून त्याला जीव दिला. घेऊन भीतीपोटी जीव दिला. काय बोलून करायला बबण्या तू. तो रोज मरा लागी स्वाभिमानी राहून. ह्या जमाना लुच्च्याचा. हे काय स्वाभिमान कुठे खिशात घालतं फिरतं. बाबा इमानदार माणसं अशीच असतात. आपल्यासारखे थोडी बेमानात. आपण तर घेऊ द्याच्या बापाला देऊ नये. 100 चक्रा मारले असते त्यांना, आपण उभंही नसते गेले त्याले. पण तो कसा, तो माणूस वेगळा होता का? विठ्ठल म्हणजे विठ्ठल होता तो. पांडुरंगच होता तो पंढरपूरचा. काही इमानदारी का आपल्यासाठीचा. लुच्चे मोठमोठाले लुच्चे आहेत, त्याचं काही होत नाही हलकं भारी. आपलं काय होणार आहे समजायला पाहिजे विठ्ठलेले. पण तोही पादराले का गेला दिला जीव लेकानं. लेकराचा विचार केला नाही बोयाडवानाच्यानं. माणसाची आली ना भाऊ तर काय विचार करत नाही माणूस. माणसाच्या मनामध्ये तोच विचार झाले. असं होईन का, तसं होईन का, हे होईन का, ते होईन का. टेन्शन पाहिजे माणूस काय करीन सांगता येत नाही. आली तर काय जीव द्या काय. हाईट माझ्यासारख्या अजिबात नसतं त्याला. हे बाहेरी कोटा आले गड्या. कोणात काय माहिती गड्या, कोणात काय माहिती गडी. नक्की विठ्ठलचं काहीतरी करायला आले गड्या. विठ्ठलले पैसे भेटतात तरी वाटते गड्या. शेतकरी आत्महत्येचे 4 लाख रुपये आले वाटते. 4 लाखाच्या काला वाटतं विठ्ठलचा. सरकोच आहे बाबा विठ्ठलच्या लेकराचं. 4 लाख भेटतात ना.
का सोडेल धोंड्या तुला 4 लाखाचं पडलं रे, जीव गेला इठ्ठलचा. हो त्या सहदेवचं घर कुठे आहे? सहदेवचं घर काय? हा ते बाजूलेच आहे, समोर गेली की बस डाय हाताला त्याचंच घर आहे. काहून नको? काय नाही, थोडंफार बँकेचं काम होतं. हा बरं झालं तुम्ही सांगितलं, चला येतो. हो हो घरी जाशील तो, जा जा. चला जमला आहे, घरी येतो चला. हो चला साहेब. का बबन्या काय सांगितलं ते बँकेवाले तू ना? हा आले ते कर्ज वसूल करायला, का जीव घेतं का याचा? काय दे ना बे पाहून आता काय होते तर जाऊ दे. सांगितलं काय होते काय नाही होत. काय माणूस असतो, काय सांगितलं देईल आपण फिरू देता गावामध्ये, आपण पाहिलं दे पग्गल असले काय तू. जाऊ दे बाबा भन बनवलं तू. आमचे भाऊ पण खूप वाईट झालं राजा, खूपच वाईट झाले. काय राजा विठ्ठल भाऊ एवढा चांगला माणूस, देवासारखा माणूस होता. कधी आपण गेले की बोले मस्त, हा कोणापेक्षा राग नाही, लोभ नाही, प्रेमानं बोलणं, प्रेमानं चालणं. पण काय कर्जा पायी आत्महत्या करायला लागली बा माणसाने. काय करतो गळ्या, वाईट काळ आला की माणसाचा घात होतेच. हा वाईट काळ आहे आता शेतकऱ्यासाठी, वाईट आहे, वाईट पुरा वाईट आहे. आमचे भाऊ पण ही परिस्थिती कधी बदली ना शेतकऱ्याची. हा शेतकऱ्याच्या बाजूने कोणीच नाही बा, कोणीच नाही ना, कोणी हुंगतही नाही त्याले. सांगा ना कधी बदली नाही परिस्थिती. काय माहित गळ्या कधी बदलते शेतकऱ्याची परिस्थिती, काय माहित. सारे खाऊच झाले ना. कोणीच असा म्हणजे शेतकऱ्याच्या बाजूला नाही, शेतकऱ्याचा वालीच नाही ना, कोणीच नाही ना, कोणी बोलायलाच तयार नाही. तर सदाचा नुसतं गट्ट्या खातात, 2.5 3 लाख रुपये महिना घेतात, बस झालं. डम राहतात, 4 व्हीलर गाड्या घेऊन टमाटम फिरतात. सारा भुकाचं भेटते ऐश करून घेतात, पिढ्यान कमवून घेतात. आपण इकडे खासत. हा कर्ज झालं आपल्याला की द्या जीव. हा शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. खरंच राजा नामदेव भाऊ, हा जे आपण म्हणजे निवडून दिले, साऱ्या गोष्टी केल्या, पण ते आपल्या काहीच कामाचे नाही ना. ते कधी कर्जमाफीबद्दल बोलत ना, ते कधी मालाच्या भावाबद्दल बोलत, काहीच नाही, तोंडच नाही बोलत. आणि बोलले 1 मिनिट 2 मिनिटं काही ते सारखं होऊन राहिलं ना. महिन्याने गट्ट्या खायला भेटून राहिला, त्याला काय घेणं देणं, मराठीची तेरा खायचो. शेतकरी एक तर स्वाभिमानी आहे, कोणाचा रुपया द्यायला अंगार म्हणजे असं चालत नाही. हा आणि असं टेन्शन आलं की मग आत्महत्या घेते. तो काय करीन, कोणाला तोंड दाखवेन, असं करीन. नामदेव भाऊ या व्यवस्थेनं आपल्या विठ्ठल भाऊचा वहिनीचा जीव घेतला, या व्यवस्थेनं. फक्त ही व्यवस्था जर चांगली असती ना तर आज काहीच न झालं. 2 जण जिवंत असते, त्याच्या लेकराले मायबाप भेटले असते. आज त्या लेकराचे काय हाल सांगा. ते बुडाबुडीनं वागवायची जबाबदारी घेतली म्हणून, पालक तत्व स्वीकारलं म्हणून बुडाबुडीनं, नाही ते लेकरं काय रस्त्यावर भनभन फिरले असते, नाही तर अनाथ आश्रमात असते. काय परिस्थिती बिकट असते त्याची. भीक मागा लागलं असतं त्या लेकराला, काय समजते. दगडू या व्यवस्थेनं जीव घेतला आणि त्या खरं त्या पोराईचं लेकराचं जीवन मी बरबाद केलं. या व्यवस्थेनं केलं. व्यवस्था खराब आहे इथली. हा चांगले लोक नाही आहेत, बदमाश आहे तिथले बदमाश. हा काळानं घात केला, पण काळाने समजून एक दिवस शेतकरी काय चीज आहे म्हणून. आता हा दाखवाच लागेन. आता यायला चूप बसून नाही चालणार, लढा लागेन. जो लढेल तोच टिकेल. आता जो लढणार नाही तो काही टिकणार नाही. रोज आत्महत्या करायला लागेल, रोज जीव जातील आपल्या शेतकऱ्याचे. आपल्याला एकत्रित होऊन लढाच लागणार आहे. आता हे मेळच नाही येणार. नामदेव डबल आपल्याला आज जीव जाते. आता आज डबल जीव जाते ना, डबल एक शेतकरी मरते आज काय खरं रे, आज डबल जाते. काय झालं रे? कोण आहे? कोण चाललं जीव द्यायला? काय? अरे बाबा त्या दिवसारखे यमराज आले ना आपल्या गावामध्ये. यम आले, 2 यम. त्या दिवशी कसे आले ते कर्ज वसुली करायला बँकेचे, ते आले डबल आले. ते डबल जीव घेतात ते एका जणात आपल्या गावामध्ये, डबल घेतात. आलेस का आज दाखवूनच जीव नामदेव हो येईल. हा पडो की सोडच करणार आज येईल. ह्याच्या ढुंगणार लाता मारणार. चल आज बजेटच आहे ह्याचा. हो चाल आज पाहूनच घेऊ, जे होईल ते होईल. आता आज सोडायचं नाही. विठ्ठल काकाच्या घरच्या बाईचा जीव गेला. आज येईल दाखवूनच देणार काय चीज आपण. तर शेतकरी कशाला म्हणतात. हे हाती रुमनच देणार आता आपल्याला. हो भूषण चालतो आज पाहूनच घेऊ, जे होईल ते होईल. आज सदा वाघे नाही बाबा, कोण जोऱ्या नळात आणून राहिला ना. आलो हो या लवकर या. बापारे आता बँकेचा बोहराच आहे बाबा. आलो हा डबल कर्ज मागायले. आता सांगा त्याला काय देतं, कोणतं कर्ज देतं यायला, कोणतं फेडतं, कसं फेडतं. आता सांगा आता हा डबल आला आपल्या तरी. बापा कसंच काय करा आता. पीक नाही, पाणी नाही, आणि कसंच काय आता कर्ज भरा. टेन्शन आलं बाबा. साहेब कांदा काय सांगा साहेब, काय म्हणता? काय गोट्या खेळायला आलो काय मी? काही तुमचं तोंड बाहेर आलो का? कर्जाचा हप्ता का? कर्ज भरा दे.
किती दिवसाचं पडेल आहे अजून भरून नाही राहिले कर्ज. 3 वर्ष झाले ना. 10 चक्र झाले तुमच्या घराला अजून कर्ज द्यायच्या ना अनुभव. बाबा साहेब पीक नाही पाणी नाही तुम्हाला कसं काय द्या कर्ज. आता सोयाबीन आलं की देतो सोयाबीनवर देतो ना. बापा सोयाबीन तर तुमचं 3 वर्ष झाली येऊन राहिलं. दरवर्षी देऊन राहील तुम्ही. सोयाबीन आलं की देतो, सोयाबीन आलं की देतो, दिवाळी झाली की देतो. दिवाळी जाते, दसराही जाते, सोयाबीनही जाते. हां तरी पैसे द्यायचे नावानं बोम. आज आम्हाला काही सांगू नका. काढा कर्ज काढा. पैसे देणं ना घेणं हा दरवर्षी चालू. आज आम्ही पैसे घेतल्याशी जात नाही. काय बाबा साहेब काय कर्ज मागायला आले बाबा तुम्ही. पीक नाही पाणी नाही कसं भरा आम्ही कर्ज सांगा ना. आता आमचा जीव आहे बा बाकी तर काही नाही आता. साहेब पहिलं पीक आलं की नाही तुम्हाला तुमचे पैसे आणून देतो बँकेत. बेलेशक टेन्शन ना घेऊन तुम्ही. पैसे तुमचे येऊन जातील ना. ते तर दरवर्षी येऊन राहिले ना. पीक आलं की देतो, सोयाबीन आलं की देतो. एकही वर्षी काही निघून नाही राहिलं तुमचं. पैसे द्यायला काही तुमचं होऊन नाही राहिलं मन. काय तुमचं नाटकं आहेत नाही. थांबा तुमच्या घराला नोटीस लावून जा तुम्ही आता वावराच्या ह्याची. तुमच्या वावराच्या हराशी नोटीस लावा तुम्ही आता अडीसा. आणि चालले जातो आम्ही उद्या तुमच्या वावराची हराशी. हो साहेब करा ना हराशी. हराशी करा वावर. हा 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 पण तुमचे साहेब आले घ्यायला ला एखाद्या. अरे काही लाजा वाटतात जराशे. हा पीक नाही पाणी नाही आले कर्ज मागायले. पहिलेच तर आमच्या गावात एका जणा जीव घेतला तुम्ही ना. जराशी वाटू द्या तुम्हाला. आले मोठे कर्ज मागायले. हे पानं लेकरू हे पानं बिना मायबापाचे लेकर झाले अनाथ झाले नाही अनाथ. हा मायना बाप येईले. आमचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. आमचं काम आहे. तुम्ही कर्ज घेतलं कर्ज मागणे आमचं काम आहे. वसूल करणे आमचं काम आहे. कर्ज घ्यायच्या वेळेस कशा 56 चक्रा मारता. साहेब कर्ज द्या आज द्या उद्या द्या. आम्ही म्हणतो 20,000 घ्या. तुम्ही काय म्हणता 50,000 द्या. तुमच्या भरले जाते तेवढंच घ्या ना. पण जीवाच्या वर काढता तुम्ही आणि वरून आमच्यावर दोष देता. आम्ही काय करा द्याले आमचा. शिकवा आम्हाला शिकवा तुम्ही. मोठमोठ्या लोकांनी कर्ज माफ करता आणि आमच्या जीवावर गरीबाच्या जीवावर उडता अडीसा. भरा 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 घ्या घ्या जीव आमचे अजून घ्या. हे पानं लहान लहान लेकरं अनाथ केले तुम्ही. बिना मायबापाचे केले ना साहेब. काही वाटू द्या जराशी. तुम्हाला लेकरं नाहीत का. लेकरं नाहीत का तुम्हाला. परपंच नाही का काही नाही का. असेच आहे का तुम्ही. कर्ज पाहिजे आमच्या गावात 2 जण तुम्ही जीव घेतलाच. आता डबल घ्या ना. या सदाचा आणि सदा या बायकोचा जीव घ्या तुम्ही आता. आणि याची लेकरं तुमच्या घरी आणून सोडतो मग आम्ही आवाज येईल. पाठवू द्या जरासं. लेकरा बाकरेवाले लोक आहेत हे. कर्ज देतील ना काय कुठे पोहून चालले काय हे. तुम्ही काय बोलून काय राहिले. आम्ही कशाला जीव घ्या कोणाचा. आमचं काम आहे ते आम्ही करून राहिलो बा. कर्ज वसुली करणे आमचं काम आहे. याची तर कर्ज वसुलीच चालू आहे. झोडा यायले हे ये रे काय दगड ये बरं. धरूल्या खाली कोण खोली झोडू चांगला मजबूत. हाणून झाले चांगला हागू यायले. हाना हाणल्यावरच कसं हे बस रे ताजे. नाही तर हा कर्ज अजून जीव घेऊन लोकांचे. का लोकांनी मारतो का तू. आला उठला सुटला एक कर्ज कोणतं कर्ज आहे रे तू. काही घेतलं नाही कोण आमच्या गावात कर्ज फर्ज. निघडून चाल. झोडल्या जाशील बाबू तू. विठ्ठलच्या घरी जर तू कर्ज मागायला नसता गेला सडेल बँकेचा साहेब तर कसं विठ्ठलनं जीव नसता दिला. विठ्ठल हयात असता आमच्यासोबत बोलला असता. तू त्या घरी कर्ज मागायला गेला. टेन्शन पैसे त्यानं आत्महत्या केली. त्याच्याबरोबर त्या बायकोने गेली. दोघं नवरा बायको गेली. ही लेकरात त्याची हे तोंडा यायची. काय तर मम्मी पप्पा करतात. हे आई बाबा करून राहिले. हे काय दाखवा आम्ही आता. काय दाखवा. जीव घेतला तुम्ही ना जीव. अरे यायले काय दया माया असणार आहे कोणाबद्दल. हे माणसं थोडी राहिला. हे रॉबर्ट व्हायला हे नुसतं कसं वसुली दुसरं काही नाही. पण मोठ्या लोकांच्या पुढे थाक नाही झालं. कोणी अमेरिकेत चाललं यायच्या कर्ज घेऊन. तो कोणी इंग्लंडमध्ये चाललं, कोणी जपानमध्ये चाललं कर्ज घेऊन. ते नाही मागत हे कर्ज आपल्याला मागतात. शेतकऱ्याच्या उरावर बसायले तर सारेच तयार आहात. याच्याच बोकांडीवर बसतात सारे. पण याच्या मागचं काही दिसत नाही द्यायले. किती कष्ट करून राहिला. जमीन पिकून नाही राहिली. रात्री पाळीची लाईन असते. आमचे संकट आमचे दुःख यायले काही घेणे देणे. नुसतं वसुली पैसा. साहेब आम्ही आता तुम्ही बोलू नका. आम्ही काही कोणाचा जीव घेतला नाही. आमचं जे काम आहे कर्ज वसुलीचं आम्ही ते करून राहिलो. आम्हाला आदेश असतं तसं आम्ही करतो. आमचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. आता त्या माणसाने आत्महत्या केली तर आमचा काही दोषच नाही ना. साहेब जास्त बोलू नका आता. चला निघा लवकर. सटकाटून लवकर. आणि आता डबल या गावात दिसू नका. आता हे पोरे व्हायलाच बंदे गरम. कसं एक जर फुक्कनी म्हटलं की नाही तुम्हाला कसं भुगा कळून पाजून झोडून झाडून घरी पाठवते. तसं मुकड्यान त्यापेक्षा चालले का तुमचं. मला जर 2 पायार घरी जाणं असेल तर गुपचाप चालले जा. नाहीतर मग कसं मूडतोड झाल्याशी मी राहणार नाही बरं तुम्ही.
तुम्ही ना पहिलेच आमच्या गावात नुकसान करायला 2 जणांचा जीव गेला. अरे असं काय म्हणून राहिले हो तुम्ही नामदेव भाऊ, असं नका म्हणू. थोडा येईल आता मजबूत आणून घेऊ, मग पाहून घेऊ पुढचं पुढे काय आहे तर. हो हाना हाना येईल हाना. पया आता पया डोंगराचं काही खरं नाही बरं. गाव ऐकला आता वाटले हे मारतील आपल्याला, खरंच मारतील. हो बापा यातच बोलायला अजून बस बदनकीच खाना. चला मित्र, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला कशी वाटली मित्र ते नक्की कमेंट्स करून सांगा.